ठाकरे यावेळेला ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये पोहोचलेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। आज शेवटच्या दिवशी राज ठाकरे हे प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि जोरदार प्रचार राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा केला जाणार आहे। शाखा भेटी राज ठाकरे घेत आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय ती आहेत ईशान्य मुंबई मतदारसंघामधली मिहिर कोटेच्या या ठिकाणचे उमेदवार। काल झालेला सगळा राडा आणि त्या पार्श्वभूमीवरती आज राज ठाकरे ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये पोहोचलेले आहेत। काल महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना, थेट संघर्ष आपल्याला ईशान्य मुंबईमध्ये बघायला मिळालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आज राज ठाकरे या ठिकाणी ईशान्य मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे। राज ठाकरे आज मुंबईमधील शाखांना भेटी देणार आहेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे सक्रिय बघायला मिळत आहेत। काल महायुतीची शिवाजी पार्कवरती सभा झाली आणि त्यानंतर आज मनसे सुद्धा या ठिकाणी मुंबईतल्या प्रचारावरती आपल्याला आघाड्यामध्ये बघायला मिळतात। नितीन सरदेसाई सुद्धा या ठिकाणी राज ठाकरे यांच्या समवेत आहेत। मनसेचे अन्य नेते सुद्धा उपस्थित आहेत। राज ठाकरे यांचा आजचा हा ईशान्य मुंबईतला दौरा, विविध शाखांना खरं तर आज मुंबईमध्ये राज ठाकरे भेटी देणार आहेत आणि या दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे की ईशान्य मुंबईत भाजपचे ईशान्य मुंबईमधले उमेदवार मिहिर कोटेचा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, जिथे आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजमध्ये। तर महायुतीच्या उमेदवारांसाठी आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। राज ठाकरे यांच्या हस्ते ईशान्य मुंबईमधील शाखेचं उद्घाटन अगदी काही मिनिटांपूर्वीच झालंय आणि त्यानंतरची दृश्य आपण बघतोय। मिहिर कोटेचा यांची या ठिकाणी उपस्थिती। मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईमधनं महायुतीचे उमेदवार आहेत, भाजपचे उमेदवार आहेत। या ठिकाणी संजय दिना पाटील विरुद्ध मिहिर कोटेचा असा सामना, असा संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय। काल सुद्धा आपल्याला या संघर्षाची झलक बघायला मिळाली। मराठी गुजराती असा मुद्दा प्रामुख्याने इकडे पुढे आला होता, त्यामुळे अर्थातच राज ठाकरे आणि मनसे फॅक्टर सुद्धा इथं दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि अशात मिहिर कोटेचा यांच्यासाठी राज ठाकरे यांचा हा प्रचार ईशान्य मुंबईमध्ये। मनसे आणि राज ठाकरे कायमच मराठीच्या मुद्द्यासाठी आग्रही राहिलेले आहेत। अमराठी भाषिकांविषयी राज ठाकरे यांनी वारंवार भूमिका मांडलेली आणि अशात जेव्हा ते आता महायुतीला पाठिंबा देतात तेव्हा त्यांची भूमिका नेमकी काय असणार मराठीविषयी हे सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि अशात ज्या ठिकाणी मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष उभा राहिला होता त्या ईशान्य मुंबईमध्ये राज ठाकरे आता पोहोचलेत। मिहिर कोटेचा यांचा ते प्रचार करतात, त्याची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन पार पडले आणि त्यानंतरची ही लाईव्ह दृश्य आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या या ठिकाणावरनं आपल्या सोबत आहेत। श्रेयस, राज ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे, कसा एकूणच आजचा दौरा असणार आहे आणि आता नेमकं काय घडतंय, कोणकोणत्या ठिकाणी उपस्थित आहे? खरं तर घाटकोपर, विक्रोळी, भांडूप या भागात हा दौरा होतोय। आता ते कन्नमवार नगर विक्रोळीला आहेत आणि थोड्याच वेळात आता इथून ते भांडूप पर्यंत जाणार आहेत। आपण एकूणच बघितलं गेलं तर सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरीही राज ठाकरे हे आता या शाखेचं उद्घाटन करतात, अनेक शाखांना ते भेटी देतात। या भेटीमागच्या गोष्टी म्हणजेच एकूणच महायुतीचा प्रचार आणि त्यासोबतच मिहिर कोटेचा सुद्धा जे उमेदवार आहेत महायुतीचे ते सुद्धा गुरु इकडे आलेले आहेत। काही वेळापूर्वी आपण बघितलं तर घाटकोपरच्या परिसरात या आजच्या या प्रचाराच्या यात्रेला सुरुवात झाली। अनेक शाखांना भेटी देणार आहेत, 6-7 शाखा आहेत। आता ही तिसरी शाखा सुरू आहे जी विक्रोळी कन्नमवार नगरला आणि इथून भांडूपवरून भांडूपपर्यंत जाणार आहेत। पण आता कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित आहे? मनसेचे कोणकोणते नेते आहेत? महायुतीकडनं कोण कोण दिसतंय? काय सुरू आहे नेमकं? मनसे नेतेमध्ये शिरीष सावंत असतील, नितीन सरदेसाई असतील, शशांक मनोज चव्हाण असतील, हे सगळेच लोक इकडे आलेले आहेत। त्यासोबतच मिहिर कोटेच असं नाही म्हटलं जे महायुतीचे उमेदवार ते इकडे आलेले आहेत। बरोबर, त्यामुळे ईशान्य मुंबईमध्ये सध्या राज ठाकरे यांचा दौरा सुरू आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी, वेळोवेळी तुमच्याकडे येत राहू। Thank you.